नाशिकमध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तब्बल 83 वर्षीय वृद्धाच्या वयाचा गैरफायदा घेत त्यांच्या नावाने तोतया व्यक्ती उभा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांचा प्लॉट विक्री करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। येवला येथील रहिवासी सुधीर जमराज गुजराती यांच्या वडाळागाव शिवारातील मालकीच्या प्लॉटवर हा बनावट व्यवहार करण्यात आला। आरोपींनी संगनमत करून खोटे दस्तावेज तयार केले आणि प्लॉट विक्री केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी प्रमोद मारुती पाटील वय वर्ष 34 राहणार सिडको नाशिक हा तब्बल 7 महिन्यांपासून पोलिसांना चाकवा देत फरार होता। मात्र अंबड गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व पोलीस अंमलदार भगवान जाधव यांनी आरोपीचा शोध घेतला। गुप्त बातमीदारामार्फत आरोपी धन्वंतरी मेडिकल कॉलेज परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि 26 जून रोजी दुपारी आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी इंद्रनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वृद्धांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन जमीन हडपण्याचा डाव रचणाऱ्यांना नाशिक पोलिसांनी मोठा दणका दिला आहे। अंबड गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बळकावणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।